शेंग काढायला गेलेलं एवढे लांब तुम्हाला आमचा डुक्करवाडा नाही माहिती? ठोमरवाडीला नातेवाईक नाहीत का तुमचे? नाही. मला पहिले कोणतरी मामा यायचे तुमच्या हरकेच, मला वाटलं तेच येते. चला माझ्या शेंगा पाडायला आता. भाव काय देणार आहे मला आता शेंगांचा? 70ला 100. खूपच उतरला ग बा रेट. नाही ना तेवढाच आहे तिथून पण पहिले किती 2-2.5 जायची. नाही तेव्हा जात होत्या आम्ही. काल काल आम्ही खरेदी केली 100 25 शेंगा 30 रुपयाने देऊन आलोय. बापरे खूपच भाव काय उतरला. करायचं आता कलरवरची परत फिरून पण नाही आणता येत ना तेवढ्या शेंगा. हा. कुठं संपवायच्या मग दिल्या तशाच. खूपच रेट कमी. त्याच्यापेक्षा नातेवाईकांना दिलेले परवडतात ना. हा ना मग तेव्हाच विचारलं आधी येऊ का. हा अगोदर 2-2.5 रुपयाला एक शेंग जात होती ना. 2-2.5 रुपयाला नाही 5 रुपयाला एक शेंग जात होती. हो का? 5 रुपयाला एक शेंग जात होती. म्हणजे महिन्यापूर्वी? महिन्यापूर्वी नाही 15 दिवसापूर्वी. 15 दिवसापूर्वी. हा थोडं 15 दिवस अगोदर यायला पाहिजे माझ्या सकट. तेवढ्या शेंगा नाही ना होत. हा ना. बारीक होते ना तेव्हा. या कवड्या कवड्या ने तुम्ही मला, मोठ्या मोठ्या तुम्हाला. अरे या फांदीच्या कोणीतरी नेले शेंगा, मागाशी पडली ना वारेनी. मी गेले हळदीला आणि इकडे कोणीतरी तोडून नेल्या. जाऊ द्या कमी रेट तर कमी रेट मामा घेऊन जा. नागेची वाडी ना तुमची मावशी? कुठं आली नागेची वाडी? पात्रच्या तिकडे. बघा काळी मिरी लावले मी. किती आले बघा तिला काळी मिरी. काळी मिरीचा रेट किती आहे माहिती आहे का? 900 रुपये किलो आहे. या वर्षी 900 रुपये किलो. फणस पण आले ती बघा आमची. फणसांचा काय रेट आहे आता? 15ला 16ला म्हणजे खूपच कमी. एवढे शेंगा पाडला नाही एक शेंग नाही पडत. तुझं माहेर कुठलं आहे? हा ती मला थोडी बघितल्यासारखी वाटते. आंबिवलीमध्ये मी किती 10 वर्ष राहिले. माझ्या बाबांचं दुकान होतं आंबिवलीत. माहिती का बाबा? नाही मला माहिती. सकाराम टेलर. बरोबर. काय सकाराम टेलर प्रसिद्ध होता माझा बाबा तिथे. त्यांचं दुकान पण होतं बाबांचं. एवढे शेंगा त्या खराब आहेत काय ग? हे बघा या 600 शेंगा आहेत. 70 रुपये शेकडा म्हणजे 7×42 420 रुपयाच्या शेंगा. एवढ्या 700 काय परवडते झाडं लावून.